आगरी कोळी समाजाची, कोळी समाजाची, तेली समाजाची, सिटीपी समाजाची, सर्व धर्मियांच्या समाजाची देवीचा आज उत्सव दरवर्षीप्रमाणे होणार आहे आणि एकविरा देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमाला लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची साथ असते, त्यांचं नियोजन असतं आणि त्या नियोजनाखाली आपण सर्वजण देवीची सेवा करत असतो. आणि आपल्याला आपलं भाग्य आहे की देवीची सेवा करण्यासाठी एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एक आपल्याला चांगले नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तायडे साहेब सुद्धा जातीने लक्ष तिथे घालतात, त्यांचं सुद्धा तिथे काम आहे. आणि मेहते मॅडम सुद्धा मला वाटतं मी स्वतः त्यांना 3 वर्ष इथे बघतो पालखीला, त्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीनं आमच्या समाजाला सामावून घेतलेला आहे. पूर्ण स्टाफ, सर्व कर्मचारी, सर्व ऑफिसर्स या सर्वांचा मी या वतीने आभार मानतो. सर्व बांधवांच्या वतीने, सर्व पालखी प्रमुखांच्या वतीने आणि आगरी कोळी समाजाच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन दरवर्षी करत असतात आणि यावर्षी सुद्धा केलेलं आहे. आणि पुढच्या वर्षीसुद्धा पुढच्या वर्षापासून आपल्याला जे जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होणार आहे. यावर्षी फक्त 1 वर्ष फक्त सांभाळा आणि एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि चांगलं विकासाचं काम सुद्धा इथे याप्रमाणे घेतलेलं आहे. आणि दुसरी खुशखबर, दीपक भाऊ यांच्या मिसेस या जिल्हा परिषदेवर सुद्धा आलेल्या आहेत, त्यांची सुद्धा नेमणूक झालेली, त्यांचं सुद्धा आम्ही समाजाच्या वतीने आणि त्यांच्या वतीने या विभागाचा कायापालट 100% होणार, 100% नसला तरी 1001% होणार असं आश्वासन सुद्धा त्यांनी मला दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही यात्रा, चैत्रीची यात्रा आणि पालखी सोहळा आमच्या सगळ्या बांधवांच्या वतीने सुख समाधानाने, शांततेने, कुठलंही भांडण तंटा न होता हे आम्ही सफलतेने करू, हा आम्ही तुम्हाला एक ठामपणे विश्वास देतो आणि आम्ही आश्वासन देतो की कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही प्रकारे आमच्या इथे भांडणं होणार नाहीत. आम्ही जे काय असेल ते आम्ही सर्व घरी सोडून देवी जी देवी आमचं जे सर्व जे आहे त्या देवीच्या पुढे आम्ही काही नाही. त्याच्यामुळे या इथे जो काय प्रश्न निर्माण होईल की तुम्हाला जो त्रास होईल तो आम्हाला सुद्धा होणार आहे किंवा आम्हाला हा त्रास होता कामा नये, म्हणून या सगळीची काळजी आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहा आणि 100% तुम्हाला जो काय सहकार्याची भावना आहे ती सर्व सहकार्य आम्ही द्यायला तयार. एवढं बोलून मी माझं 2 शब्द करतो.